माझे नाव अनिल. मी 34 वर्षाचा आहे. माझी बायको प्रिया आणि मी लग्नाला 7 वर्षे झाली. आमचे आयुष्य खूपच सामान्य आणि शांत आहे. मी एका छोट्या प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. सकाळी 9ला ऑफिसला जायचे आणि रात्री 8-9 वाजता घरी परतायचे. प्रिया शाळेत शिक्षिका आहे. आमची एकुलती एक मुलगी आहे. अश्विनी 4थीत शिकते. ती आमच्या दोघांचा सर्वात मोठा जीव आहे. रोजच्या या धावपळीत आणि जबाबदारीत प्रेम अजूनही आहे. पण ते आता जुन्या उत्कटतेपेक्षा सवयीचे आणि आरामदायी झाले आहे. कधीकधी रात्री एकटे बसलो की वाटते, आयुष्यात काहीतरी कमी पडत आहे का? पण लगेच मनाला समजावतो, सगळं ठीक आहे, आनंद आहे, कुटुंब आहे. एक गुरुवारची संध्याकाळ होती. मी ऑफिसमधून थकून घरी आलो. प्रिया स्वयंपाकघरात काहीतरी करत होती. तिने हसत हसत सांगितले, अनिल, आज रेवा येणार आहे. तू लवकर आलास म्हणून बरे झाले. रेवा ही प्रियाची कॉलेजच्या काळातील खास मैत्रीण. मी तिला फक्त 2-3 वेळा भेटलो होतो. आमच्या लग्नात आणि नंतर एका छोट्या पार्टीत. प्रिया नेहमी सांगायची, रेवा खूप चांगली आणि सुंदर मुलगी आहे, पण तिचे नशीबच वाईट. तिचा नवरा 2 वर्षापूर्वी दुबईला नोकरीसाठी गेला आणि तेव्हापासून ती पूर्ण एकटी आहे. मी म्हणालो ठीक आहे, चहा नाश्ता तयार कर. 7:30च्या सुमारास दाराची बेल वाजली. प्रिया दार उघडायला गेली. मी दिवाणावर बसलो होतो. दार उघडताच एक हलका मधुर फुलांचा सुगंध आत आला आणि मग ती दिसली रेवा. तिची उंची साधारण 5 फूट 4 इंच, गोरीपान कांती, लांब काळे केस खांद्यावर सोडलेले, मोठे एक्सप्रेसिव्ह डोळे आणि हसताना गालावर खळी पडते. आज तिने हलक्या हिरव्या रंगाचा सलवार कमीज घातली होती. साधी पण तिच्या व्यक्तिमत्वामुळे ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती. अरे वा, अनिल भाऊ कसे आहात? तिने माझ्याकडे पाहत हसून विचारले. तिचा आवाज मऊ, गोड आणि थोडा मेलोडिक होता. मी ठीक आहे रेवा, तू कशी आहेस? मी उठून आदराने म्हणालो. बरं चाललंय. ती हलकेच हसली, पण त्या हास्यात खूप काही लपलेलं होतं. एकटेपणा, कंटाळा आणि एक हलकी उदासी. आम्ही तिघे दिवाणावर बसलो. प्रिया चहा आणि सँडविच घेऊन आली. रेवा आणि प्रिया दोघी जुन्या कॉलेजच्या आठवणी सांगू लागल्या. आठवत आहे का प्रिया, त्यावेळी आम्ही दोघी लायब्ररीत बसून रात्रभर अभ्यास करायचो. रेवा हसत हसत सांगत होती. मी शांतपणे ऐकत होतो. अधूनमधून तिची नजर माझ्याकडे येत होती. त्या नजरेत मैत्री होती, पण त्या पलीकडेही एकटेपणाची भावना स्पष्ट जाणवत होती. जेवणाच्या वेळी आम्ही टेबलावर बसलो. गरम भात, डाळ आणि भाजी. रेवाने चमचा घेताना आमच्या हातांना हलका स्पर्श झाला. ती एक क्षण थांबली. मीही. तो स्पर्श इतका मऊ आणि रुद्रही होता, पण त्या माझ्या मनात हलका कंप उठला. मी स्वतःला समजावले, हे काही नाही, फक्त योगायोग आहे. रेवा प्रियाला म्हणाली, प्रिया, तुझा नवरा खूप लकी आहे. तू इतकी समजूतदार, काळजी घेणारी आणि छान आहेस. प्रिया हसली आणि म्हणाली, तूही एकटी राहू नकोस. अधूनमधून आमच्याकडे ये. रेवाने दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, एकटी तर खूप आहे प्रिया. रात्रंदिवस फक्त 4 भिंती, टीव्ही आणि फोन. कधीकधी कोणाशी तरी मन मोकळे करावेसे वाटते, कोणाशी तरी खरी साथ हवी असते. तिच्या बोलण्यात इतके खरे भाव होते की मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. जेवण झाल्यावर प्रिया अश्विनीला झोपवायला गेली. मी आणि रेवा बाल्कनीत गेलो. रात्रीचा हवा थंड आणि दूर रस्त्यावर वाहनांचा हलका आवाज येत होता. अनिल, तुला कधी एकटं वाटतं का? तिने अचानक विचारले. तिची नजर आकाशाकडे होती. मी थोडा वेळ थांबलो आणि म्हणालो, वाटते. कामाच्या धडग्यात रात्री जेव्हा सगळे झोपलेले असते तेव्हा. मग मी लगेच विचार करतो की मी भाग्यवान आहे. प्रिया आणि अश्विनी आहेत. रेवा हलकेच हसली. मला तर कुणीच नाही. नवरा फोनवर आय लव्ह यू म्हणतो, पण जेव्हा रात्र होते तेव्हा कोणाशी तरी मिठी हवी असते, कोणाचे तरी हात हातात हवे असतात. तिच्या डोळ्यात पाणी चमकले. मी काही बोललो नाही, फक्त तिच्या शेजारी शांत उभा राहिलो. जायच्या वेळी तिने प्रियाला म्हटले, प्रिया, उद्या माझ्याकडे ये ना, मी एकटीच आहे. जेवण करू, गप्पा मारू. प्रिया म्हणाली, उद्या शाळा आहे, पण अनिल ऑफिस सुटल्यावर येईल, त्याला पाठवते. रियाने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक हलकी आशा आणि अपेक्षा होती. येशील ना अनिल? मी हसत उत्तर दिले, हो नक्की येईल. ती गेल्यावर मी बाल्कनीतच थोडा वेळ उभा राहिलो. मनात विचित्र विचार येत होते. तिची नजर, तिचा मऊ स्पर्श, तिचा एकटेपणा, हे सगळं मला इतके प्रभावित करत होते. प्रिया आतून म्हणाली, अनिल झोपायला ये. मी आत गेलो, पण रेवाची ती उदासी नजर आणि गोड हास्य डोळ्यांसमोर जात नव्हते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बसून माझे मन रेवाकडेच लागले होते. काम करताना वारंवार तिची ती एकटेपणाची भरलेली नजर आणि हलका हास्य आठवत होते. ऑफिस सुटताच मी थेट तिच्या घरी निघालो. रस्त्यात एक छोटा फळांचा बास्केट घेतला. सफरचंद, द्राक्षे आणि काही ऑरेंज. प्रियाने सकाळी सांगितले होते, जा अनिल, तिला बरे वाटेल. रेवाचे घर शहराच्या बाहेर एका शांत सोसायटीत होते. 3 रूमचा नीटनेटका सुंदर सजवलेला फ्लॅट. दारावर बेल वाजवताच तिने दार उघडले. आज ती पूर्ण वेगळी दिसत होती. पिवळ्या रंगाची हलकी साडी, केस मोकळे सोडलेले, हलका मेकअप आणि ओठांवर स्मित.
तिच्या गळ्यात छोटी नक्षीदार हार तिच्या गोऱ्या त्वचेवर खूप उठून दिसत होती. "ये ना अनिल, आत ये," तिने हसत सांगितले. तिचा आवाज आज अधिकच मऊ आणि स्वागत करणारा वाटला. आत शिरताच घरात अगरबत्तीचा हलका सुगंध होता. दिवाणावर बसल्यावर तिने चहा आणला. चहाचा कप देताना आमच्या बोटांना हलका स्पर्श झाला. यावेळी तिने हात लगेच काढला नाही. क्षणभर आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. "काल रात्री तुझ्याशी बोलल्यावर मला खूप बरे वाटले," ती हळू आवाजात म्हणाली. "खरं सांगू, खूप दिवसांनी कोणाशी तरी मळ मोकळे केले." मी हसत म्हणालो, "मलाही रेवा, तू खूप छान गप्पा मारतेस." मग आता आम्ही खूप बोलत राहिलो. तिने आपल्या आयुष्याबद्दल खूप खोलवर सांगितले. लग्न झाले तेव्हा कसे स्वप्न बघितले होते. नवरा सुरुवातीला किती प्रेम करायचा, पण दुबईला गेल्यावर सगळे बदलले. पैसे पाठवतो, फोनवर बोलतो, पण जेव्हा रात्र होते तेव्हा कोणाशी तरी खरी साथ हवी असते. कोणाशी तरी मनातले सगळे बोलावेसे वाटते. ती डोळे खाली करून म्हणाली. मला तिचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले. मीही माझ्या आयुष्याबद्दल बोललो. कामाचा ताण, प्रियाशी असलेला सुखी पण कधीकधी निराश झालेला संसार, मुलीच्या भविष्याची चिंता. प्रिया खूप भाग्यवान आहे, रेवा हलकेच हसत म्हणाली. तिला तू सारखा समजूतदार आणि काळजी घेणारा नवरा मिळाला. तिने माझ्या हातावर हात ठेवला. तिचे बोटे हलके थरथरत होती. मी त्या हातावर हात ठेवला. आम्ही काहीच बोललो नाही, फक्त शांतता होती आणि त्या शांततेत काहीतरी नवं, गोड आणि भावनिक जन्म घेत होतं. त्या दिवसापासून मी अधूनमधून तिच्याकडे जाऊ लागलो. कधी ऑफिस सुटल्यावर, कधी शनिवार रविवार. प्रियाला मी सांगितले, रेवा खूप एकटी आहे, अधूनमधून जाऊन भेटून येते. प्रिया प्रसन्न झाली आणि म्हणाली, हो ना, जा. ती माझी मैत्रीण आहे, तिला थोडी साथ द्यायला हवी. रेवाच्या घरी आमचे बोलणे हळूहळू अधिक खोल आणि जवळचे होत गेले. एकदा तिने मला आपल्या बेडरूममध्ये नेले. भिंतीवर तिच्या नवऱ्याचा फोटो लावलेला होता. ती त्या फोटोकडे पाहून हळू आवाजात म्हणाली, तो चांगला माणूस आहे अनिल, पण खूप दूर आहे. कधी कधी वाटते की आयुष्यात काहीतरी खूप कमी पडत आहे. मी तिच्या पाठीवर हात ठेवला. रडू नकोस रेवा, तू एकटी नाही आहेस, आम्ही आहोत. तिने माझ्याकडे वळून पाहिले. डोळ्यात पाणी आणि आशा दोन्ही होते. मी तिला हळू जवळ ओढले. तिने माझ्या छातीवर डोके ठेवले. तिचा श्वास माझ्या शर्टवर उबदारपणे पसरला. मी तिचे केस हळूहळू कुरवाळत होतो. तिचा सुगंध, तिचे शरीर माझ्या शरीराला हलकेच लागलेले. माझ्या अंगात एक वेगळीच ऊब जाणवत होती. अनिल, मला असं कुणीतरी हवं होतं. ती कुजबुजली. तिचा आवाज रडवेला होता. मी आहे ना आता, मी तिच्या कानात हळूच म्हणालो. त्या क्षणी आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. कसलाही वेग नव्हता, फक्त भावना होती. मी तिच्या कपाळावर हळू किस केले. ती किंचित थरथरली आणि मला अधिक घट्ट धरून राहिली. आमचे हृदय एकाच तालात धडधडत होते. त्यानंतर आमचे मेसेज आणि फोन कॉल्स वाढले. रात्री 11 वाजता ती मेसेज करायची, झोप लागत नाही अनिल. मी उत्तर देत असे, मी इथे आहे, बोल ना. आम्ही तासनतास बोलायचो. ती आपल्या छोट्या छोट्या इच्छा, भय आणि आशा सांगायची. मी तिला ऐकत होतो आणि उत्तर देत होतो. एक शनिवार प्रिया मुलीला घेऊन बाहेर गेली होती. मी रेवाला फोन केला. आज येशील का? संपूर्ण दिवस एकटी आहे, तिने हलक्या पण आशेने विचारले. येतो, मी म्हणालो. त्या दिवशी जेव्हा मी तिच्या घरी पोहोचलो, तिने दार लावले आणि मला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अनिल, तू आलास म्हणून मला आज जगण्याची इच्छा होत आहे, ती भावनिक आवाजात म्हणाली. मी तिच्या गालावर हात फिरवला. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. त्या नजरेत मैत्री संपली होती आणि एक नवा गोड भावनिक आकर्षण सुरू झाला होता. पुढचे काही दिवस आमचे बोलणे आणि मेसेजिंग नेहमीपेक्षा जास्त वाढले. ऑफिसमध्ये काम करताना, घरी प्रियाशी बोलताना, अश्विनला शाळेची तयारी करताना सुद्धा रेवाची आठवण येत राहायची. तिचा मऊ आवाज, तिची उदास नजर, तिच्या हाताचा तो हलका स्पर्श, हे सगळे मनात रेंगाळत होते. एक दिवस रात्री 10 वाजता रेवाचा मेसेज आला. अनिल, आज खूप एकटं वाटतंय, बोलशील का? मी लगेच उत्तर दिले आणि आम्ही फोनवर बोलू लागलो. तिचा आवाज आज अधिक भावनिक होता. अनिल, खूप दिवस झाले, कोणाशी तरी खूप जवळ जावेसे वाटते. फक्त बोलणे नव्हे, तर मनापासून जोडले जावेसे वाटते. मी शांतपणे ऐकत होतो. ती पुढे म्हणाली, तुझ्याशी बोलल्यावर मला बरे वाटते, तू समजून घेतोस म्हणून सांगते. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. प्रिया अश्विनीला घेऊन सकाळी माहेरी निघाली होती. संध्याकाळी मी रेवाला फोन केला. येऊ का? हो, लवकर ये, तिने हलक्या पण उत्सुकतेने सांगितले. मी तिच्या घरी पोहोचलो. दार उघडताच तिने मला आत ओढले आणि दार लावले. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. हलकी साडी, मोकळे केस आणि डोळ्यात एक ओढ. आम्ही दिवाणावर बसलो. तिने चहा आणला, पण आज चहापेक्षा बोलण्यावर जास्त लक्ष होते. अनिल, मी खूप दिवस झाले एकटी आहे. नवरा दूर आहे, कुटुंब दूर आहे. कधी कधी वाटते की माझे आयुष्य फक्त वाट पाहण्यातच जात आहे, ती डोळ्यात पाणी आणून म्हणायची. मी तिच्या हातात हात घेतला. तू एकटी नाही आहेस रेवा, मी आहे. तिने माझ्या हातावर आपला दुसरा हात ठेवला. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. त्या नजरेत शब्द नव्हते,
पण खूप काही बोलले जात होते. मी हळूच तिच्या गालावर हात फिरवला. ती किंचित थरथरली आणि डोळे मिटले. अनिल, ती हळू आवाजात म्हणाली, मला आज खूप जवळ यावेसे वाटते. मी तिला हळूच जवळ ओढले. तिने माझ्या छातीवर डोके टेकले. तिचा श्वास माझ्या गळ्यात लागत होता. मी तिचे केस कुरवाळत होतो. तिचा सुगंध, तिची ऊब, तिच्या शरीरातली थरथरी सगळे मला पूर्णपणे वेड लावत होते. आम्ही बेडरूममध्ये गेलो. खोलीत मंद प्रकाश होता. तिने माझ्या मानेभोवती हात टाकले. आमचे ओठ एकमेकांना भेटले. पहिला किस खूप हळू आणि भावनिक होता. मग दुसरा, तिसरा. प्रत्येक किससोबत आमची जवळीक वाढत गेली. त्या क्षणी आम्ही दोघेही जग विसरलो. फक्त एकमेकांच्या भावना, स्पर्श आणि ओढ होती. ती माझ्या कानात कुजबुजली. अनिल, थोडा वेळ तरी पूर्णपणे माझा हो. मी तिला पूर्ण प्रेमाने, काळजीने आणि उत्कटपणे मिठीत घेतले. आमचा तो सहवास अतिशय खोल, भावनिक आणि उत्कट होता. ती माझ्या नावाने हळूहळू पुकारत होती. मी तिच्या प्रत्येक भावनेला उत्तर देत होतो. त्या क्षणी आम्ही फक्त दोघेच होतो. दोन एकाकी आत्मे एकमेकांमध्ये विलीन झाले. सगळे झाल्यावर आम्ही एकमेकांच्या मिठीत पडलो. तिचे डोके माझ्या छातीवर, एक हात माझ्या कमरेभोवती. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज होता. रेवा हळू आवाजात म्हणाली, अनिल, हे खरे आहे ना? मी स्वप्न पाहत नाही ना? हे खरे आहे रेवा. मी तिच्या कपाळावर किस करत म्हणालो, ही ओढ खरी आहे. तुला जे हवे होते ते मी दिले आणि मलाही हवे होते. तिने मला अधिक घट्ट मिठी मारली. पण प्रियाला कधीही कळू देऊ नकोस. ती माझी मैत्रीण आहे. मी तिला दुखवू इच्छित नाही. मी कधी सांगणार नाही. हे आमचे रहस्य राहील. मी तिला आश्वासन दिले. आम्ही बराच वेळ असे पडलो. तिने आपल्या मनातील भीती, आशा आणि एकटेपणाचे क्षण सांगितले. मी तिला ऐकत होतो आणि तिच्या केसात बोटे फिरवत होतो. त्या क्षणी मी घरी परतलो तेव्हा प्रिया आणि अश्विनी झोपल्या होत्या. मी हळूच अंथरुणावर पडलो. प्रियाने झोपेतच माझा हात धरला. त्या स्पर्शाने माझ्या मनात एक तीव्र अपराधी भावना निर्माण झाली. पण दुसऱ्या दिवशी रेवाची ती तहानलेली नजर आठवली. मी स्वतःला समजावले, मी कुणाला जाणून बुजून दुखवत नाही. फक्त दोन जखमी मनांना थोडेसे सांत्वन देत आहे. रेवाशी आमचे नाते आता एका नव्या पातळीवर आले होते. मैत्री, भावनिक ओढ आणि एक गुप्त जवळीक, सगळे पसरलेले. सगळे झाल्यावर आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत शांत पडलो होतो. रेवाचे डोके माझ्या छातीवर होते. तिचे केस माझ्या खांद्यावर पसरलेले. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा हलका आवाज येत होता. मी हळूहळू तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिचे शरीर अजूनही हलके थरथरत होते. रेवा फार हळू आवाजात म्हणाली, अनिल, मी काहीतरी चुकीचे केले का? मी तिच्या कपाळावर हळू किस करत उत्तर दिले, नाही रेवा, हे चुकीचे नाही. दोन एकाकी मनांची ओढ होती. तुला जे हवे होते ते मी दिले आणि मलाही खूप दिवसांनी खऱ्या अर्थाने कुणीतरी समजून घेतल्यासारखे वाटले. तिने मला अधिक घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून एक अश्रू उघळला. मला खूप भीती वाटते अनिल. प्रिया माझी मैत्रीण आहे. तिला दुखवायचे मला अजिबात नाही. पण तुझ्याशिवाय आता मला राहवत नाही आहे. मी तिचे केस कुरवाळले आणि शांतपणे म्हणालो, हे आमचे रहस्य राहील. प्रियाला कधीही कळू द्यायचे नाही. तू फक्त सुखी राहा, एवढेच मला हवे आहे. आम्ही बराच वेळ बसेस पडलो होतो. शब्द कमी होते पण भावना खूप जास्त होत्या. तिने आपल्या एकटेपणाच्या रात्री सांगितल्या. नवऱ्याच्या दूर असण्याने निर्माण झालेल्या रिकाम्याबद्दल सांगितलं. मी तिला ऐकत होतो आणि तिच्या हातावर हात ठेवून दिलासा देत होतो. त्या रात्री उशिरा मी घरी परतलो. प्रिया आणि अश्विनी झोपल्या होत्या. मी हळूच अंथरुणावर पडलो. प्रियाने झोपेतच माझा हात धरला. त्या एका साध्या स्पर्शाने माझ्या छातीमध्ये प्रचंड अपराधी भावना निर्माण झाली. हीच प्रिया जी 7 वर्षे माझ्यासोबत आहे, जिच्यासाठी मी कधीही काही कमी केले नव्हते, जिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आज मी तिच्या मैत्रिणीशी क्षणभर मनात खूप तीव्र संघर्ष झाला. पण दुसऱ्या क्षणी रहिवाशी ती एकटी, तहानलेली आणि भावनिक नजर आठवली. मी स्वतःला समजावले, मी कोणाला जाणून बुजून दुखवत नाही. फक्त दोन जखमी मनांना थोडेसा आधार देत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रेवाचा मेसेज आला. काल रात्री खूप बरे वाटले. मन शांत आणि हलके झाले. तू ठीक आहेस ना? मी लगेच उत्तर दिले, मीही छान आहे. तू काळजी घे. मग आमचे नाते एका नव्या आणि गुप्त पातळीवर आले. अधूनमधून भेटणे, रात्री लांब फोनवर बोलणे, छोटे छोटे मॅसेज. कधी तिच्या घरी जायचो तेव्हा आम्ही फक्त एकमेकांच्या जवळ बसून राहायचो. तिच्या डोळ्यातली तहान, माझ्या स्पर्शातली ऊब हे सगळे शब्दांपेक्षा जास्त बोलायचे. प्रिया कधीही शंका घेतली नाही. उलट ती म्हणायची, रेवा आता खूप सुखी आणि हसत मुखत दिसते. तुझ्या येण्याने तिला खूप बरे वाटते अनिल. रेवा खरोखर बदलली होती. तिच्या चेहऱ्यावर एक नवी चमक आली होती. हसणे वाढले होते. एकदा ती मला म्हणाली, तू मला पुन्हा जगण्याची इच्छा दिलीस अनिल. आता रात्री एकटी बसून रडत नाही. तुझ्या आठवणी दिवस जातात. मीही यातून एक प्रकारचे समाधान अनुभवत होतो. पण कधीकधी रात्री एकटे बसल्यावर विचार यायचा, हे नाते किती दिवस चालेल? नवरा परतला तर काय होईल? हे गुप्त सुख कधीतरी उघडेल का? या विचारांनी मन अस्वस्थ व्हायचे.
एकदा रेवाने मला विचारले, "अनिल, तुला पश्चाताप होतो का?" मी तिच्या डोळ्यात पाहिले आणि प्रामाणिकपणे म्हणालो, "पश्चाताप नाही, फक्त प्रियाला दुखवू नये एवढी काळजी वाटते आणि तुला कधीही दुखवू नये." तिने माझ्या गालावर हात ठेवला आणि हळू म्हणाली, "मी तुझ्या मार्गात अडथळा बनणार नाही. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा ये. फक्त मला विसरू नकोस." मी तिला घट्ट मिठी मारली. "विसरणार कसा? तू आता माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहेस." आमचे हे नाते पुढे हळूहळू गुप्तपणे आणि भावनिकदृष्ट्या खोल चालू राहिले. कधी फक्त भावनिक जवळीक, कधी प्रेमळ स्पर्श, कधी शांत सहवास. आम्ही एकमेकांना समजून घेत होतो, एकमेकांची गरज ओळखत होतो. मी शिकलो की आयुष्य नेहमी काळे किंवा पांढरे नसते. कधीकधी अपूर्णता भरून काढण्यासाठी असे मार्ग येतात. रेवा आजही प्रियाची सुंदर मैत्रीण आहे, पण माझ्यासाठी ती आता खूप जास्त आहे. माझी गुप्त साथीदार, माझ्या एकटेपणाचे उत्तर आणि माझ्या हृदयातील एक खास जागा. कधीकधी वाटते आयुष्य किती अनपेक्षित असते. एक साधी भेट, एक एकटेपणा आणि दोन मन एकमेकांकडे ओढली जातात, हळूहळू खोलवर आणि कायमचे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.